जालना जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येण्यास देखील सुरुवात झाली आहे। मात्र या नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे। जालना जिल्ह्यातील धांडेगाव आणि उटवद या गावांच्या मध्ये असणाऱ्या नदीला पूर आल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय। नदीवरील पूल हा अत्यंत लहान असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे। यामुळे आबालवृद्ध यांना पूल पार करणे कठीण जात आहे। मागील अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची नदीवर मोठा पूल व्हावा ही मागणी आहे। ते धांडेगाव तांडा जो रस्ता आहे त्यात आम्हाला पाण्याची जरा अडचण असल्यामुळं रामनगर आणि धांडेगाव येणाऱ्या रस्त्यावरून हा पूल बांधण्यात आलेला आहे। तरी पण आमचा आणि गावाचा संपर्क तुटल्यामुळं आम्ही इथे थांबलेलो आहे। इथून मागे पूल बांधण्यात आले होते। तो पूल डबल मोडून गेलेला आहे। तरी पण परत अजून डोकल बांधले गेलेला असल्यामुळे आम्हाला या पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही आमच्या गावापर्यंत जाऊ शकत नाही। जालना शहराला कनेक्टिव्हिटी असलेले तब्बल 10 ते 15 गावे या पुलामुळे प्रभावित होत असून नदी नाल्यांना पूर आल्यामुळे या गावातील नागरिकांना जालना शहरात येणे जिकिरीचे होत आहे। लहान मुले तसेच बालकांना या पुलावरून रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष देऊन जास्त उंचीचा पूल या नदीवर बांधावा अशी मागणी गावकरी करतायत। या नदीवर अनेकदा पूल बांधण्यात आले, मात्र ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे धांडेगाव आणि उटवद या 2 गावातील नागरिकांना सातत्याने जीव मुठीत धरून पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करावा लागतोय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।